नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ईश्वरीची धडाकेबाज अशी एंट्री होणार आहे। ईश्वरी ही आता इकडे अर्णवच्या ऑफिसमध्ये पुन्हा जॉईन करणार आहे आणि त्याच वेळी लावण्याची वाट लागणार आहे। अर्णव इकडे सर्वांना सांगत असतो उद्या आपल्या कंपनीचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिना दिवशी कुठलीही गोष्ट कमी पडली नाही पाहिजे। तुम्ही सगळ्यांनी सर्व कामं व्यवस्थित करायची आहेत असं अर्णवचं सर्वांना सांगणं असतं आणि तो स्पष्टपणे सर्वांना सांगत असतो आणि त्यासोबतच त्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही कुठल्याही गोष्टीमध्ये अजिबात प्रॉब्लेम होता कामा नये। अर्णव मात्र खुश असतो, त्याला काही करून ह्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे हँडल करायच्या असतात। सगळं अगदी छान असं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे अर्णव सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देत असतो। पहिल्यांदा अर्णव एवढा खुश असतो, सगळेजण अर्णवकडे पाहत असतात आणि त्याचबरोबर सगळ्यांना जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत। प्रत्येकाने आपापली जबाबदारी व्यवस्थित सांभाळायची आहे, छान पद्धतीने काम करायचं आहे असं सांगत असतो आणि त्याच वेळेस तिथे एंट्री झालेली असते ती ईश्वरीची आणि ईश्वरी म्हणू लागते की सर मी काय काम करायचं आहे ते सांगा, मला सांगा मी काय करायचं आहे असं ईश्वरीचा आवाज कानावर पडतो। त्या क्षणी अर्णवला खरं तर भारी वाटलेलं असतं। जेव्हा ईश्वरी ऑफिसमध्ये नव्हती तेव्हा मात्र अर्णव कासावीस होत होता, पण आता ईश्वरी स्वतःहून आलेली आहे आणि अर्णव मात्र जाम खुश झालेला असतो। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो आणि त्याच वेळी अर्णव म्हणत असतो की म्हणजे हे सगळं जे काही चाललेलं आहे ते अशा पद्धतीनं आहे हे लक्षात आलेलं असतं आणि त्यासोबतच जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे ईश्वरी आलेली असते। सगळेजण स्टाफमधले सगळेजण तिचं कौतुक करत असतात, तिला म्हणत असतात की खरंच ईश्वरी खूप दिवसानंतर तू आलीस, बरं वाटलेलं आहे, तू पुन्हा कमबॅक केलेला आहे, पुन्हा ऑफिसमध्ये आलेली आहेस असं म्हणत सगळेजण ईश्वरीचं कौतुक करत आहेत, ईश्वरीबद्दल छान बोलत असतात। सगळ्यांना खूप छान वाटत असतं आणि त्यासोबतच सगळ्यांना भारी वाटत आहे। सगळेजण म्हणत असतात की ईश्वरी तुझ्या येण्यामुळे खरंच बरं वाटलेलं आहे। ईश्वरी म्हणत असते सर सांगा ना मी काय काम करायचं आहे असं ईश्वरी बोलत असते आणि तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात कारण ईश्वरी तर आलेली आहे। ईश्वरीच्या येण्याने सगळे खुश झालेले आहेत आणि त्यासोबतच ईश्वरी खुश असते कारण फायनली तिने आता ऑफिसमध्ये आलेली आहे। तेव्हा अर्णव लावण्याकडे असतो आणि लावण्याला म्हणू लागतो की लावण्या तू सांग तिला काय काम करायचं आहे ते असं म्हणत अर्णवने लावण्याला ईश्वरीसाठी काम सांगायला सांगितलेलं असतं। आकाश मात्र ईश्वरीला म्हणत असतो की खरंच ईश्वरी तू आलेली आहे, तू कमबॅक केलेला आहे, खरंच खूप बरं वाटलेलं आहे असं म्हणत आकाशने कौतुक केलेलं असतं। त्याचबरोबर ऑफिसमधला सगळा स्टाफ कौतुक करत असतो, सगळ्यांना ईश्वरीबद्दल छान वाटत असतं। फायनली इतक्या दिवसानंतर ईश्वरी आलेली असते आणि ती ॲक्सिडेंटनंतर रिकव्हरी होऊन तिची मग ती पोहोचलेली असते। अर्णवने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि अर्णव तिथून निघून जातो। त्यानंतर लावण्या तिथं म्हणते तुला माहिती आहे का म्हणजे तू आता पुन्हा आलेली आहेस। तेव्हा ते लावण्या ईश्वरीकडे येते आणि ईश्वरीबद्दल वाईट बोलू लागते कारण तिला आता काही करून ईश्वरीला ऑफिसमधून काढून टाकायचं होतं, पण तिचा डाव हा सक्सेस झालेला नसतो। ईश्वरी मात्र ऑफिसमध्येच असते आणि इकडे लावण्या तिला म्हणत असते की काही झालं तरीही तुझ्यासारखी माणसं कशी असतात माहिती आहे का, म्हणजे मराठीत एक शब्द आहे याला, तो म्हणजे लोचट। तू कशी आहे माहिती आहे का, लोचट आहे, कारण काहीही झालं तरीही तुझ्यासारखी माणसं कधी सुधरू शकत नाहीत असं लावण्या ईश्वरीला म्हणत असते। ईश्वरीला म्हणत असते कसं आहे तुला या ऑफिसमधून काढून टाकलेलं होतं पण तरीही तू इथं आलेली आहे। तेव्हा ईश्वरीला पण खूप राग आलेला असतो। ईश्वरी म्हणत असते की म्हणजे, तेव्हा लावण्या म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का तू आता काहीच काम करायचं नाही कारण तुझी ती लायकीच नाही आहे काम करण्याची आणि म्हणून तर तू इथं आलेली आहेस असं लावण्या तिला बोलत असते। तेव्हा मात्र ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो, पण ईश्वरी मात्र लावण्याला तसंच तोड उत्तर देण्यासाठी सज्ज झालेली असते। ईश्वरी म्हणत असते कसं आहे माहिती आहे का तुम्ही मला सांगत आहात की मी निवांत बसून राहायचं आहे, मी काहीही काम करायचं नाही, पण तो माझा स्वभाव नाही आहे ना। कसं आहे माहिती आहे का माझा स्वभाव जो आहे त्या पद्धतीनं जर मी काम करायचं म्हणलं तर मी ते कामाचे पैसे घेते आणि लहानपणापासून माझ्या आईवडिलांनी मला शिकवण दिलेली आहे की फुकटचं काहीही कोणाचं घ्यायचं नाही। हे सगळं ईश्वरी बोलत असते आणि ईश्वरी जेव्हा हे सगळं सांगत असते तेव्हा मात्र इकडे लावण्याचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं कारण ईश्वरीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही ज्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीच्या आहेत। ईश्वरीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तुम्हाला आत्ता वाटत असेल पण एक गोष्ट आहे माहिती आहे का तुम्हाला, इंग्लिशमध्ये एक शब्द आहे सेल्फ रिस्पेक्ट आणि लहानपणापासून तो सेल्फ रिस्पेक्ट मी नेहमी सांभाळत आलेले आहे, जपत आलेले आहे। त्यालाच मराठीत म्हणतात ते म्हणजे स्वाभिमान
आणि माझा स्वाभिमान अजूनही आहे आणि माझ्या आईबाबांनी मला शिकवलेलं आहे की काहीही झालं तरीही जोपर्यंत आपला स्वाभिमान आपण जपत काम करत नाही तोपर्यंत त्या कामाला अर्थ नसतो आणि मला या कंपनीमध्ये काम करण्याचा पगार मिळतो. आता लावण्याला आणखी राग आलेला असतो, कारण ईश्वरीने तर लावण्यालाच आता चॅलेंज केलेलं असतं आणि लावण्याला सांगितलेलं असतं की हे काय तुझं चाललेलं आहे ना ते मला पटलेलं नाही, असं लावण्याचं म्हणणं असतं. आणि लावण्या आता ईश्वरीला बोलत असते. लावण्याला ईश्वरीने उत्तर तर दिलेलं आहे, पण लावण्याला आणखी राग आलेला आहे. ईश्वरीच्या बाबतीत आता लावण्याने असं ठरवलेलं आहे की आता मी बघत आहे की हिचं नक्की काय करता येईल, कारण काहीही झालं तरीही अर्णवच्या जवळही मीला जाऊ देणार नाही. लावण्याचा एकच प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे ईश्वरी. ईश्वरीच्या बाबतीत तिला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही ईश्वरी या अर्णवच्या जवळपासही फिरकली नाही पाहिजे. इकडे अर्णव आता त्या केबिनमध्ये आलेला असतो जिथे त्याने इंदोरवरून आणलेलं त्याच्या आईचं जे मशीन असतं ते तिथं ठेवलेलं असतं आणि अर्णव तिथे आलेला असतो. अर्णव तिथे आलेला असतो, ते मशीन पाहत असतो. त्याचबरोबर त्याच्यासोबत आकाश असतो आणि आकाशला तो म्हणत असतो की उद्या आपण या मशीनची पूजा करूया. उद्या आपल्या कंपनीचा वर्धापन दिन आहे आणि त्या दिवशी आपण या मशीनची पूजा करूया. जर हे मशीन चालू झालं असतं तर आणखी बरं वाटलं असतं, असं अर्णवचं म्हणणं असतं. आणि अर्णव खूप इमोशनल झालेला होता, कारण तो म्हणतो की इतक्या दिवसानंतर हे मशीन मी इंदोरवरून घेऊन आलेलो आहे. तेव्हा ऑफिसमधला बराच स्टाफ तिथं आलेला असतो, सगळेजण असतात आणि त्यासोबतच इथे सगळेजण बोलत असतात. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आकाश अर्णवला शांत करत असतो. त्याच्या खांद्यावरती हात ठेवून त्याला म्हणत असतो की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं त्याचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे अर्णव थोडासा इमोशनल झालेला असतो, कारण ते मशीन जे असतं ते त्याच्या आईचं मशीन असतं आणि त्या मशीनच्या बाबतीत त्याच्या खूप आठवणी असतात, कारण त्याच्या आईने त्या मशीनवरती त्याच्यासाठी त्याचबरोबर अंजलीसाठी कपडे शिवलेले असतात. त्याचवेळी आता तिथं आलेली असते ती म्हणजे लावण्या. लावण्या म्हणते की अर्णव हे मशीन. तेव्हा अर्णव सांगत असतो की हो, उद्या आपण या मशीनची पूजा करणार आहोत. आता लावण्या, पॅम सगळेजण तिथं आलेले असतात आणि त्यांच्या पाठोपाठ तिथं आलेली असते ती म्हणजे ईश्वरी. ईश्वरीही तिथं पोहोचलेली असते आणि मग अर्णव म्हणत असतो की हे मशीन माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. काहीही झालं तरी या मशीनच्या बाबतीत काहीही झालेलं मी सहन करणार नाही. आणि ईश्वरीनं ते आता ऐकलेलं असतं की हे मशीन अजून चालू झालेलं नाही आहे, ते बंद आहे. अर्णव जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा मात्र इकडे ईश्वरी तिथं पोहोचलेली असते आणि ईश्वरी म्हणत असते कोशिश करायला काय हरकत आहे, म्हणजे एकदा कोशिश तरी करून पाहिली पाहिजे ना की हे मशीन का चालू होत नाही आहे, असं ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तिनं ते अर्णवला बोलूनही दाखवत असते, म्हणजे नक्कीच काहीतरी असं असणार आहे की जी गोष्ट आहे ती अजूनपर्यंत समोर आलेली नाही, हे आता ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि ईश्वरी त्या गोष्टी ते बोलून दाखवत असते, कारण ईश्वरी म्हणत असते की एकदा आपण ट्राय करायला काय हरकत आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो की अजिबात नाही, या मशीनपासून तू लांब राहायचं आहे, काहीही झालं तरीही या मशीनच्या जवळपासही तू फिरकायचं नाही, असं इकडे अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं. कारण तू ज्या गोष्टीला हात लावतेस त्या गोष्टीचं नुकसान होतं आणि ते नुकसान मी सहन करणार नाही. या मशीनला जर काय झालं तर ते नुकसान माझ्यासाठी सहन होणार नाही, असं अर्णवने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. अर्णवने जेव्हा या गोष्टी सांगितलेल्या असतात तेव्हा मात्र इकडे अर्णव हे बोललेलं असतो आणि त्यासोबतच अर्णवने ईश्वरीला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या मशीनला कसलाच हात लावायचा नाही. आणि आता ही गोष्ट मात्र घडलेली असते ती या लावण्याच्या समोर, कारण ईश्वरीने फक्त एकच साधा शब्द वापरलेला होता की ते म्हणजे हे मशीन आपण दुरुस्त करूया पुन्हा. परंतु हे मशीन दुरुस्तच करायचं नाही असं जर अर्णवने ठरवलेलं असेल तर त्याला कोणीच काही करू शकत नाही. अर्णवने जर ठरवलेलं आहे तर त्याच्यामध्ये कोणताच बदल होऊ शकणार नाही, हे आता फायनल झालेलं असतं. आणि ईश्वरीला तर त्यांनी सांगितलेलं असतं की आजपर्यंत तुझ्यामुळं माझं खूप नुकसान झालेलं आहे, यापुढं कोणतंही नुकसान झालेलं मी सहन करणार नाही. या मशीनच्या बाबतीत जर काय झालं तर ते मला अजिबात सहन होणार नाही, असं स्पष्टपणे अर्णवने सांगितलेलं असतं. ईश्वरी मात्र त्या मशीनला हात लावायला पुढे जात असते, परंतु अर्णवने मात्र ईश्वरीचा हात सर्वांच्या समोर पकडलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं की या मशीनपासून लांब राहायचं, या मशीनच्या जवळपासही फिरकायचं नाही, एवढं लक्षात ठेव, असं त्याने ईश्वरीला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आकाश पण पाहत असतो, सगळेजण तिथं असतात, पण आता लावण्याला ही गोष्ट कळलेली असते की ईश्वरीच्या बाबतीत हे सगळं असं झालेलं आहे. कारण लावण्यासाठी ही गोष्ट फायद्याची ठरू शकते, कारण लावण्याला
काहीही करून ह्या गोष्टी तिच्या पद्धतीनं हव्या होत्या आणि त्याच गोष्टी आता घडत असतात. कारण हे जर घडलं तर मात्र इकडे लावण्याचा फायदा होणार असतो आणि मग तिने आता पुढचा प्लॅन करायला घेते. लावण्य मात्र ठरवत असते की कशा पद्धतीनं गोष्टी करायच्या आहेत. इकडे ईश्वरीला अर्णवने सांगितलेलं आहे की या मशीनला हातही लावायचा नाही आहे आणि तू या सगळ्या गोष्टींपासून लांबच राहायचं आहे. त्यासोबतच अर्णव तिला म्हणालेला असतो की काहीही झालं तरीही लावण्याला तो सांगतो की हिच्यावरती बारीक लक्ष ठेव, ही या मशीनच्या जवळपासही मला नको आहे. मशीनच्या बाबतीत कोणतीही गोष्ट झालेली मी सहन करणार नाही असं अर्णवने सांगितलेलं असतं. आणि ईश्वरी म्हणत असते की पण सर, तेव्हा अर्णव म्हणतो मी तुला सांगितलंय ना, तू लांब राहायचं या मशीनपासून म्हणजे लांब राहायचं. काहीही झालं तरीही ही गोष्ट मला अजिबात मान्य नाही की तू या मशीनच्या जवळपास फिरकत आहेस असं म्हणत आता अर्णवने तिला जायला सांगितलेलं आहे. आणि त्या मशीनच्या वरचं ते जे त्याने कापड आहे ते कापड घेतलेलं आहे आणि ते कापड त्या मशीनवरती त्याने झाकलेलं असतं. म्हणजे अगदी तो मशीन जे आहे ते मशीन तो अर्णव हे तिथे रेशमी कपड्याने झाकून ठेवत असतो. अगदी त्याच्यासाठी ते मशीन खूप लाख मोलाचं आहे. काहीही झालं तरी त्या मशीनला काहीही होता कामा नये असं अर्णवचं म्हणणं असतं आणि त्यासाठीच अर्णवने हा डिसिजन घेतलेला असतो. ईश्वरीला मात्र खूप वाईट वाटत असतं. अर्णव तिथून निघून जातो. पुन्हा लावण्य जी आहे ती आता बोलायला सुरुवात करते. लावण्य म्हणत असते, बघितलं ना अर्णवने तुला काय सांगितलेलं आहे आणि काहीही झालं तरीही या मशीनपासून तुला लांब राहायला सांगितलेलं आहे, तर तू या मशीनपासून लांबच राहायचं आहे. अजिबात या मशीनच्या जवळपासही फिरकायचं नाही असं लावण्य आता सांगत असते. आणि तेव्हा मात्र ईश्वरीला बिचारीला खूपच वाईट वाटत असतं. ईश्वरी म्हणत असते, हे सगळं काय चाललेलं आहे? मी काही केलं तरीही प्रत्येक वेळेस माझ्या बाबतीतच असे प्रॉब्लेम क्रिएट का होत आहेत? हा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि ईश्वरी मात्र म्हणत असते की मला आता शांतपणे या सर्व गोष्टी पाहाव्या लागणार आहेत, हे ईश्वरी बोलत असते. आणि त्यासोबतच ईश्वरीला कळत नसतं की या सगळ्यातून आता कसा मार्ग काढायचा आहे. ईश्वरीचं हे बोलणं सुरू असतं. लावण्याने तिला सांगितलेलं असतं आणि लावण्य मात्र तिथून जाते आणि पॅमला सांगून जाते की हिच्यावरती बारीक लक्ष ठेव. आता जी पॅम असते ती ईश्वरीवरती बारीक लक्ष ठेवणार असते आणि ती ईश्वरीला सांगत असते की आत्ताच्या आत्ता इथून निघायचं आहे. काहीही झालं तरीही तू इथे माझ्या जवळपासही थांबायचं नाही, या मशीनच्या जवळपासही थांबायचं नाही. अर्णव सरांनी काय सांगितलेलं आहे तुझ्या लक्षात आहे ना, असं ती पॅम आता इकडे सांगत असते. तेव्हा ईश्वरी मात्र म्हणत असते की एकदा ट्राय करायला काय हरकत होती, असं ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. ईश्वरी त्या मशीनकडे पाहते आणि तिथून निघून आता बाहेर जाते. कारण काहीही झालं तरीही अर्णवचा शब्द हा शेवटचा शब्द असतो आणि अर्णवने सांगितलेला आहे की काही झालं तरी त्या मशीनपासून तू लांब राहायचं आहे. ईश्वरी लांब येते. तेव्हा मात्र आता पॅम आणि लावण्य दोघीही निघालेल्या असतात. लावण्य पॅमला म्हणत असते की आता आपल्याला एक काम करायचं आहे, कारण आपल्याला कळलेलं आहे की अर्णवसाठी ते मशीन किती महत्त्वाचं आहे आणि काहीही झालं तरी त्या मशीनची जागा आज आपल्याला बदलायची आहे. आज रात्रीच आपल्याला हे काम करायचं आहे असं लावण्याने ठरवलेलं असतं आणि रात्रीच ते मशीन तिथून गायब करायचं आणि ते दुसरीकडे नेऊन ठेवायचं हे तिनं ठरवलेलं असतं. आणि त्या सगळ्याचा आळ घ्यायचा तो म्हणजे त्या ईश्वरीवरती. आता ईश्वरी मात्र शांतपणे आता हे सगळं करत असते. तिच्या डोक्यातही नसतं की ही लावण्या पुढे आता कांड करणार आहे. तिला माहिती नसतं की हे लावण्याचं सगळं कारस्थान सुरू झालेलं आहे. तेव्हा मात्र ही जी पॅम आहे ती तिथे खुश झालेली असते. आज रात्री त्या दोघीजणी ऑफिसला येऊन हे सगळं काम करणार असतात. आता घरी इकडे नमू मात्र ईश्वरीची वाट बघत बसलेली असते. नमू म्हणत असते, इशू काय हे, किती उशीर लावलायस तू, तुला माहिती आहे ना जर आत्या आली तर काय प्रॉब्लेम होणार आहे, मग का तू असं करत असते, असं नमू तिला बोलत असते. नमूला इशू म्हणत असते की अगं काय झालं नक्की, तू असं का म्हणत आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. इकडे नमू म्हणत असते की अगं आत्या माहिती आहे ना तुला कशी आहे आणि तू प्रत्येक वेळेस असं का करत असते, काय एवढा उशीर करत असते. आणि हे सगळं इकडे चालू असतं. आणि मग इशू म्हणते की अगं माझी डायरी राहिलेली आहे. तेव्हा नमू म्हणते राहू दे ना, एवढं काय त्याच्यामध्ये, बघता येईल नंतर, तू आत्ता तयार हो पहिलं. तर इशू म्हणते पण आत्या कुठं गेली आहे. तेव्हा नमू तिला सांगू लागते की अगं आत्या जी आहे ना ती आत्ता बाहेर गेलेली आहे. तुला माहिती आहे ना इंदोरी साड्यांचा फॅशनचा तिथे एक्झिबिशन लागलेला आहे आणि तिथे आपल्या साड्या घेऊन गेलेली आहे. तेव्हा
तेव्हा इशूला ती म्हणते काळजी करू नकोस, काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि आत्ता मी काय सांगत आहे ते आधी ऐक. पहिलं तू आवरून घे. आणि आत्याने जर आल्याला तुला असं पाहिलं तर, आणि हे सगळं तुझं काय चाललेलं आहे, काय झालेलं आहे तुझ्या हे कपड्यांना, काय लागलेलं आहे असं इशू तिला विचारू लागते. तेव्हा ती म्हणत असते अगं काही नाही आहे, ते जाऊ दे, बरं मी पहिलं चेंज करून घेते, असं म्हणत ती चेंज करायला जाते. इकडे नमू मात्र विचार करत असते इशूचं नक्की काय चाललेलं असतं, इशू नक्की काय करत असते, हा प्रश्न नमूला पडलेला असतो. आता संध्याकाळी ते ऑफिसमध्ये आलेली असते, ती म्हणजे लावण्य आणि पॅम. तेव्हा लावण्य आणि पॅम या दोघींनीही प्लॅन केलेला आहे आणि त्या प्लॅननुसार त्या दोघींनी ते मशीन गायब करण्याचं ठरवलेलं आहे. पॅम म्हणत असते पण अर्णव सरांना जर याबद्दल काही कळलं तर. तेव्हा मात्र लावण्य म्हणत असते कसं कळणार, कारण ऑफिसचे सगळे CCTV कॅमेरे मी बंद केलेले आहेत आणि त्यामुळं अर्णवला काहीही कळणार नाही, असं तिचं म्हणणं असतं. आणि आता हे मशीन इथून आपण गायब करायचं आहे. हे मशीन एकदा का इथून गायब केलं की मग मात्र सगळ्या गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे होणार आहेत, असं लावण्याने ठरवलेलं असतं. आणि ते मशीन तिनं तिथून उचलण्याचं ठरवते. तेव्हा मात्र तिने जी माणसं बोलवून आणलेली असतात त्या माणसांना घेऊन येते आणि त्यांना सांगू लागते की लवकरात लवकर हे मशीन इथून हलवायचं आहे, असं तिने ठरवलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं आता तिनं सगळं प्लॅनिंग केलेलं असतं. इकडे इशू मात्र आलेली असते आणि ती म्हणत असते की नमू तिला विचारते अगं हे काय, हे कुठं गेलेलीस तू. तेव्हा मात्र इशू म्हणत असते की अगं मी ना ते जवळकर काका आहेत ना त्यांना चहा द्यायला गेले होते, ते आहेत ना आज बराच वेळ काम करणार आहेत म्हणून मी विचार केला की त्यांना चहा नेऊन देते, असं म्हणत इशूने आता जवळकर काकांना चहा घेऊन गेलेली असते आणि त्यांच्याबद्दल ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे बोलत असते ती म्हणजे नमू, आणि नमूला त्रास होऊ लागलेला असतो. नमू मात्र पाहत असते. नमू जेव्हा टेन्शनमध्ये आहे ही गोष्ट लक्षात येते. तेव्हा मात्र इकडे इशू म्हणते की अगं काय झालंय नमू. तेव्हा नमू म्हणत असते म्हणजे. तेव्हा इशू म्हणते अगं मला कळत नाहीये की तुला सर्दी झाली आहे का, तुझा आवाज कसा येतोय, मगाशी तर तुझा आवाज चांगला होता. तेव्हा मात्र इकडे इशू म्हणत असते की हो ग मला कळतच नाहीये, म्हणजे इकडे मला कळत नाहीये. तेव्हा ती म्हणते अगं पण आपल्याकडे आता गोळ्या पण अवेलेबल नाही आहेत, आता काय करायचं. तेव्हा मात्र इकडे नमू म्हणते की मग काय करायचं. तेव्हा इशू म्हणते थांब, मी जे राकेश जी आहेत ना त्यांच्याकडे गोळ्या आहेत का ते पाहून येते, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता राकेश फोनवरती बोलत असतो आणि तो आता बोलत असतो तो म्हणजे त्याच्या पहिल्या बायकोबद्दल. आणि तो तिच्याबद्दल सांगत असतो कारण तिच्याबद्दल त्याला माहिती काढायची असते आणि तिला संपून टाकायचं असतं. हा सगळा प्लॅन त्याने केलेला असतो. आणि त्याचबरोबर पाटील, तर हे नाव मात्र ईश्वरीच्या कानावरती पडतं. ही म्हणत असतो की शर्मिला पाटील हिचं मात्र आता संपवायचंच आहे, काही झालं तरीही ती आता मला माझ्या आयुष्यात नको आहे, हे बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यातच इशू तिथं पोहोचलेली असते आणि इशू म्हणत असते राकेशजी आता तुम्ही काय बोलत होता, म्हणजे तुम्ही पाटील बोलत होता, नक्की काय चाललेलं होतं. तेव्हा तो म्हणतो की अहो तुम्हीच नाही का, तुमची ती मैत्रीण आहे तिची केस माझ्याकडे दिलेली होती हँडल करायला, त्याबद्दलच मी बोलत आहे, बाकी असं काहीच नाही आहे बोलत. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे ईश्वरी त्याला म्हणत असते म्हणजे. तेव्हा तो म्हणतो की अहो तुम्हीच सांगितलं नाही आहे का ईश्वरीजी मला ती केस हँडल करायला, आणि आता तुम्हीच मला बोलत आहात. तेव्हा ईश्वरी म्हणते हो बरोबर आहे, अहो मी विसरलेच ना राकेश सर, असं ती बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र इकडे आता राकेश बोलत असतो आणि राकेश जेव्हा तिथे बोलत असतो तेव्हा मात्र इकडे ईश्वरीला तो म्हणतो की काय झालं, पण तुम्ही आज माझ्याकडे आलेलात, माझ्या रूममध्ये आलेलात. तेव्हा ईश्वरी सांगत असते की हो राकेशजी मी आलेले आहे कारण नमूताईची जी तब्येत आहे ना ती बिघडलेली आहे आणि मला असं वाटत होतं की तिची काळजी घ्यायची आहे, तिला सर्दीची गोळी हवी आहे, तिला सर्दी झालेली आहे म्हणून मी तुमच्याकडे आलेली आहे. आणि तेव्हा मात्र तो म्हणतो की अरे वा, त्यानिमित्तानं तरी तुमचं येणं झालेलं आहे, त्यानिमित्ताने तर तुम्ही इथं आलेला आहात. तेव्हा राकेश म्हणत असतो की ईश्वरीजी मला एक बोलायचं होतं. ईश्वरी म्हणते की बोला राकेशजी. तेव्हा राकेश म्हणतो की मला ना माझ्या मित्राकडून नाटकाची तिकीटं मिळालेली आहेत आणि मला काय वाटत होतं माहिती आहे का, आपण आहे ना आपण नाटकाला गेलं तर. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की राकेशजी फक्त 1 मिनिट, म्हणजे मला तसं काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आपण नाटकाला जाऊही शकतो, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण जाऊ शकतो, असं ईश्वरी बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे राकेशला ती म्हणते पण उद्या ना ऑफिसमध्ये वर्धापन दिन आहे, आणि राकेशच तिथं बोलून जातो वर्धापन दिन. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, आणि राकेशला ही गोष्ट कशी माहिती हा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. ईश्वरी मात्र लगेच राकेशला विचारते. तेव्हा राकेश म्हणतो की कसं आहे, पेपरमध्ये पाहिलं मी,
फ्रंट पेजलाच न्यूज आलेली आहे, सात्विका फॅशनचा वर्धापन दिन. उद्या गुढीपाडवा आहे आणि त्यासोबतच सात्विका फॅशनचा वर्धापन दिन आहे. आणि जर मी ऑफिसमध्ये नाही गेले तर अर्णव सरांना ते मात्र अजिबात आवडणार नाही. अर्णव सर दुखावले जातील. एकतर उद्या वर्धापन दिन आहे आणि अर्णव सरांना जर वाईट वाटलं तर ते मला सहन नाही होणार, असं ईश्वरी बोलत असते. ईश्वरी हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र राकेशला खूप राग आलेला असतो. राकेश म्हणत असतो की ही इंदोरी जिलेबी आता माझी राहिलेली नाहीये. इंदोरी जिलेबी त्या अर्णवबद्दल बोलत आहे. अर्णवच्या ती प्रेमात तर पडलेली नाहीये ना. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि राकेश मात्र इकडे विचार करायला लागलेला असतो. राकेश म्हणत असतो की मला कळत नाहीये की ही इंदोरी जिलेबी मी माझ्या हातून अशी जाऊ देणार नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे राकेश आता बोलत असतो. राकेश म्हणत असतो की काहीही झालं तरी ही इंदोरी जिलेबी मात्र माझ्यापासून मी दूर जाऊ देणार नाही. हे सगळं आता त्याने ठरवलेलं असतं. त्यानंतर राकेश इकडे विचार करत आहे, काही झालं तरी ईश्वरीला मी मिळवूनच राहणार आहे. हे राकेशचं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्णवने ठरवलेलं असतं की त्या मशीनची पूजा करायची आहे, कारण ते मशीन हे त्याच्या आईचं मशीन आहे आणि त्याच्या आईचं मशीन हे त्याच्यासाठी खास आहे. म्हणूनच राकेशने हा विचार केलेला असतो आणि राकेश आता तिथे आलेला असतो आणि ते मशीन जे आहे ते पाहत असतो. त्या मशीनवरचं ते कापड ज्याने ते सिल्कचं कापड, रेशमी कापड त्याच्यावरती झाकून ठेवलेलं असतं ते पाहत असतो. पण घडतं मात्र वेगळंच, कारण तिथे जे मशीन असतं ते जुनं मशीन नसतं तर तिथे एक नवीन मशीन आलेलं असतं. आणि अंजली मात्र म्हणू लागते की अरे अर्णव, तुझ्या लक्षात आलं का? म्हणजे हे मशीन आईचं मशीन नाही आहे, हे वेगळंच मशीन आहे. तेव्हा मात्र राकेश आता इकडे अर्णव मात्र टेन्शनमध्ये असतो. ते मशीन कुठं गेलं? तेव्हा लावण्या मात्र आता तोंड उघडते आणि बोलायला सुरुवात करते. ती म्हणू लागते की मला काय वाटतंय माहिती आहे का, ते मशीन त्या मुलींनीच गायब केलेलं असणार आहे. त्या मशीनच्या मागे तीच मुलगी असणार आहे. ती बावळट मुलगी, तिनेच ते मशीन इथून हलवलं असणार आहे. असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव जेव्हा आता बोलत असतो तो खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो की आता मी शांत बसणार नाही. आत्तापर्यंत मी प्रत्येक वेळेस शांत राहिलेलो आहे, पण आता मी शांत राहणार नाही. काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही, हे अर्णवने आता ठरवलेलं असतं. आणि इकडे अंजलीला मात्र वेगळंच टेन्शन आलेलं असतं. अंजली म्हणत असते की हे सगळं काय झालंय, कारण ईश्वरीने मशीन का हलवलं असेल, हा प्रश्न मात्र अंजलीला पडलेला असतो. आणि मग इकडे अर्णव मात्र आता धावतच ते मशीन कुठं आहे हे शोधण्यासाठी बाहेर पडतो. आणि जेव्हा तो मशीन शोधण्यासाठी गेलेला असतो तेव्हा मात्र तो मशीनचा आवाज येतो आणि त्या दिशेने जाऊ लागतो. तर तिथे ईश्वरी मात्र ते मशीन चालू करून त्याच्यावरती कपडे शिवत असते, कारण ईश्वरीने स्वतःला दिलेले एक चॅलेंज असतं आणि ते चॅलेंज आज तिने पूर्ण केलेलं असतं. ते म्हणजे त्या मशीनवरती मी कपडे शिवून दाखवेल असं तिने स्वतःला चॅलेंज दिलेलं असतं आणि ते मशीन सुरू केलेलं असतं आणि त्या मशीनवरती तिने कपडेही शिवायला सुरुवात केलेली असते. अर्णव मात्र पाहतच राहतो. त्याला धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे. म्हणजे ईश्वरीने हे मशीन सुरू तर केलेलं आहे, परंतु आता मोठी गोष्ट आहे ती म्हणजे हे मशीन हिने सुरू केलेलं आहे, ही खूपच चांगली गोष्ट घडलेली असते. अर्णव मात्र भलताच ईश्वरीवरती इम्प्रेस झालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.